आज बघा माझे मिस्टर लवकर आले घरी. आज लवकर म्हणजे दुपारीच आले. मग आता काय करावं, आम्ही दोघं चपाती करायला, मी लाटून द्यायले आणि त्यांनी भाजायले. कसं भाजायला की काय नाही की टाईम पण खूप झाला. आता मी हळूहळू लाटून देते, त्यांनी भाजून घेतात, हात पुळून घेतात. गॅस कमी करा थोडं. मी फास्ट करते की तुम्ही चांगलं भाजता बघूत आपण. लेकर आमच्या तिकडे काय करायला की काय नाही की आम्ही दोघं मिळून इकडे स्वयंपाक करायला. भोपळ्याची भाजी केली, किती छान वाटते ना. आपण एकीकडे चपाती करतो, आपला नवरा आपल्या बाजूला थांबून किती छान आपली हेल्प करते. जसं चपात्या भाजणं असो, त्या चपात्या लाटून देणं असो, तेच जर एकटं करायचं असेल किती जीवावर येते. आता बघा नवरा सोबत करायला मी किती माणूस किती उल्हासानं करते ना, की अरे आपल्यासोबत पण कोणीतरी आहे म्हणून. बघा किती फास्ट झाली. नवरा सोबत असल्याने सर्व काम फास्ट होतात. हा झाला. त्याच्यासाठी बायकाची थोडी हेल्प करा, लवकर लवकर होते आणि लवकर पण जेवायला भेटते. मी एकटी केल्या ना 10-12 वाजले असते. एक हात आणि 2 हातात फरक राहते ना, 1 हात आणि 4 हाताचा हेच फरक. आज माझ्या नवऱ्याने केली भाजी, बघू कशी होते. भोपळ्याची भाजी फर्स्ट टाइम केली. मी फक्त चपात्या करायले, भाजी तर त्यांनीच केले. कशी केली की काय नाही की खाल्ल्यानंतरच तर माहीत होईल. झाले एकदम चपात्या. मला तर माहिती नाही मी किती पटपटे केले आणि किती लवकर झालं. बघा बरं, रोज असं नवऱ्याने हेल्प केले तर किती चांगलं. बरं गॅसचं पुऱ्या धरणाला करून टाकतात रे बापा. खतम. बहुत आपण कसं भाजायला, एक हात मागे ठेवून आणि एक इथं काय उलटणी घेऊन